एका भावामुळे घर सोडलं तर आता एवढं मोठं माहेर भेटलेलं आहे की त्या माहेरातून आता निरोप घ्यावा लागलेला आहे। कोकणच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत। कोकणमधून येताना आईने बघा काय काय दिलेलं आहे। जाताना फक्त 2 बॅगा घेऊन घेणारी मी येताना 7 ते 8 बॅगा झालेल्या आहे। कुरड्या, पापड, हापूस आंबा, लोणच्याचा आंबा आणि भरपूर काही आम्ही कोकणमधून घेऊन आलेलो आहोत, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या। तर हे आहे कोकण। भाऊ भावजे मला सोडायला आले आणि मस्तपैकी आमच्यासाठी 4 व्हीलर घेऊन आले होते, कारण स्वराजला 4 व्हीलरमध्ये बसूनच जायचं होतं आणि मामाने अशी भरपूर गाणी पण लावली होती। तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। तर शुभ सकाळ सर्वांना। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर इथं सगळ्यात अगोदर सकाळ झालेली आहे आणि तसं तर आम्ही काळा चहा घेतलेला आहे कोकणमध्ये, परंतु आज दूध आणलेलं होतं तर आईने आमच्यासाठी काळा चहा केलेला होता। आणि काळा चहा केल्यानंतर म्हणजे काळ्या दुधात पांढरं दूध टाकलं होतं, त्याच्यामुळे पांढरा चहा झालेला आहे। तर बाहेर इथं जो शेरू आहे ना तो भरपूर असा भुंकत होता। तर इथं सकाळ झालेली होती आणि आम्हाला मस्तपैकी आईने ते वडा, त्याच्यानंतर माझ्यासोबत जी राणी आली होती तर राणीला काळा चहा दिलेला होता आणि आमच्या तिघांसाठी दुधाचा चहा ठेवलेला होता। तसं आता इकडं म्हणजे पांढरा चहा कोणी घेत नाही, परंतु आज दुधाचं पॅकेट होतं त्याच्यामुळे आईने चहा करताना आम्हाला दुधाचा चहा करून दिला आणि खूप दिवसानंतर दुधाचा चहा भेटला। नाहीतर कोकणमध्ये ना काळा चहाच घेतात आणि आम्ही सुद्धा काळाच घेत होतो, म्हणजे जिथं जातो तिथं ॲडजस्ट व्हायची ही असली पाहिजे आपली तयारी। मुलांना ब्रेड वगैरे दिलं, मला पण बिस्किट वगैरे दिलं। म्हणजे काही लोक एवढे प्रेमळ आणि चांगले असतात ना, म्हणजे कोकणातले लोकच खूप भारी आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे। एवढे भारी आहेत ना की म्हणजे ते परक्यांना सुद्धा एवढं प्रेम लावतात ना, आणि असा विचार येतो की आपले लोक का असे करतात तेच समजत नाही। तर मस्तपैकी चहा वगैरे घेतल्यानंतर निवांत दुपार झाली होती। तर दुपारी हे सुख पाहायला फक्त कोकणमध्येच मिळतं। मस्तपैकी सर्वजण मिळून आम्ही ते चोर पोलीस असते ना, चोर पोलीस शिपाई वजीर हा गेम खेळलो। त्याच्यामध्ये भरपूर अशी मज्जा आली। मज्जा आल्यानंतर संध्याकाळी होता आईचा बर्थडे आणि तो आम्हाला सर्वांना साजरा करायचा होता, म्हणून मार्केटमध्ये जाऊन आणलेला आहे आईसाठी केक। म्हणजे आईचा बर्थडे तर तसा होऊन गेलेला होता आणि अजून तिथल्या 2 मेंबरचा सुद्धा बर्थडे होता, परंतु कसं काय झालं की त्या दिवशी आईला एकादशी पण होती आणि भरपूर असा पाऊस चालू होता आणि केक कापल्यानंतर जर बर्थडे गर्लच केक खात नसेल तर मग काय अर्थ आहे केक कापून। त्याच्यामुळं आम्ही काही तो केक कापला नव्हता, परंतु आज ना आईचा पण बर्थडे होता, अजून तिथले 2 हिरो हिरोईन होते त्यांचा पण बर्थडे होता। तर फायनली 3 केक आणलेले आहेत आणि त्याची केक कटिंग होणार आहे। आणि नंतर बर्थडे झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही एक रील्स काढलेली आहे, जे सॉन्ग टाकलेले ए दिल लहाया है बहार खुशी का खुमार क्या कहना मिले हम चनक उठा। आणि एवढं मोठं खरंच फॅमिली पाहून ना खूप बरं वाटते। आणि विशेष म्हणजे तिथं मोबाईलला रेंज वगैरे राहत नाही, त्याच्यामुळे माणूस बिनधास्त राहतो। नाहीतर आपल्या मोबाईलचं नेटवर्क चालू राहिलं की आपण आपल्याच माणसापासून दूर पडतो। परंतु यांचं कुटुंब म्हणून एक लक्षात येते की कुटुंब आणि लोक वाटून घेतल्यापेक्षा आपल्या जबाबदाऱ्या जर वाटून घेतलं ना तर प्रत्येक घर असं सुखी आणि समृद्ध दिसणार। आणि या घातल्या सुना पण नशिबान आहेत आणि मुलंसुद्धा खूप नशिबान आहेत की ज्यांना एवढ्या चांगल्या सुना आणि जावई भेटले। तर फायनली मग आता आम्हाला निघायचं होतं गावी आणि पाऊस थांबला होता, तर आमच्या बॅगा पॅक वगैरे झालेल्या। आईने भरपूर कुरवड्या, पापड, काही कडधान्य, मसाला आणि त्यासोबतच हापूस आंबा खायला दिला होता। तर लोणच्यासाठी पण भरपूर असा आंबा दिलेला होता आणि आम्हाला हे टेन्शन येत होतं की एवढ्या मोठ्या बॅग्स आम्ही कशा न्यायच्या। शरण्या इथं बघत होती की नाही, शरण्याने मावशीची चप्पल घालून ठेवली होती, कारण तिची मावशी गावाला निघाली होती आणि अजून एक आमची बहीण आहे ती पण गावाला निघाली होती, तर तिच्या पण बॅगा पॅक झालेल्या आहे। फायनली सर्वांच्या बॅग पॅकिंग झालेल्या होत्या आणि आत्ता आम्हाला निघायचं होतं। ती कोणतीच आई आपल्या मुलीला जेवण केल्याशिवाय तर घराच्या बाहेर पडू देत नसते। तर मस्तपैकी आईने ही भाजी केली होती। कशाची भाजी आहे ते तर मला आठवत नाही, कोणाला जर कळलं तर सांगा। भाजी मस्तपैकी हापूस आंबा आणि तांदळाची भाकर, ते मस्तपैकी मी एन्जॉय केलेलं आहे। मस्तपैकी हापूस आंबा जेवण वगैरे सर्व। आणि इथं काय स्वराजच्या मामाने 4 व्हीलर उभी करून दिली होती आणि आम्हाला ऑर्डर सोडली होती की पटापट तुमच्या बॅगा आता कारमध्ये टाका आणि पटकन निघायचं आहे। मग काय भावाने गाडी आणलेली होती, मग आम्ही सर्वांनी बॅग घेतलेल्या
ठेवलेल्या आहेत. फायनली एवढ्या बॅगा ठेवलेल्या आहेत, अक्षरशः पूर्ण बॅगची कॅर ना फुल भरलेली होती. आणि स्वराजी तर रडत होता, त्याला वाटत होती मम्मा बॅग टाकून चालली की काय, मला इथंच सोडते की काय. स्वरा अशी भरपूर हॅपी होती, पण स्वराचे केस कापलेले आहेत. त्याचं कारण एकच की तिला आता मिलिटरी स्कूल हे सैनिकी स्कूलला पाठवायचं आहे, त्याच्यामुळं तिला तिथं ते केस कापायचे होते आणि तिच्या मावशीने कापून ठेवलेले आहेत. आणि आमच्या फ्लॅटमध्ये तुळसच नाही आहे, म्हणून आईने तुळस घेतलेली आहे. आणि इथं मस्तपैकी हिरवा नजारा बघा किती सुंदर दिसत आहे. आणि तिथून मस्तपैकी ढोरं वगैरे जात होते आणि मला शूट घ्यायचा होता. मग काय, माझ्या मैत्रिणीने लगेच माझा मोबाईल चालू केला आणि मला म्हटलं चल तुझा राहिलेला ब्लॉग पण मी शूट करून देते. इथं पप्पू भैया उभा आता आणि बोलत होता बघा ते जनावर वगैरे मालतीन, हळू जा म्हणून. आणि मी सुद्धा थोडीशी घाबरतच होती, परंतु म्हटलं जाऊ द्या. निसर्गाचा देखावा खरंच हा आपल्या गावीच पाहायला मिळतो. चुलीवरची भाकर, अशी पहाड, झाडं, प्रेमळ लोक, एकत्र जेवण, एकत्र भाऊ भावंडाचं खेळ, भांडण, हे जे सुख आहे ना हे आपल्या शहरात मिळत नाही. हे सुख पाहायचं असेल ना त्याच्यासाठी खेडे गावात म्हणजेच कोकणात वगैरे किंवा जे तुमचं गाव असेल ना तिथंच तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. बाकी तुम्हाला हे कोकणचा नजारा माझं कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि मी स्वतःला खूप ग्रेट समजणार की मला या फॅमिलीशी देवांना मिळवून दिलं किंवा जॉईन केलेलं आहे. आणि शेवटपर्यंत नातं निभावण्याचं मी तरी प्रत्येकाशी प्रयत्न पूर्णपणे करत असते. असो. आणि एक खास गोष्ट या लोकांची की हे कोणी लोक सोशल मीडियावर नाही आहे, फक्त मी आहे. ही गोष्ट त्या सर्वांना माहिती आहे. बाकी ते कोणीही सोशल मीडियावर नाही आहे आणि त्यांना इंटरेस्ट पण नाही आहे. तर फायनली आता आमची गळा भेट वगैरे जे काही आहे ते फायनली झालेलं आहे. आणि भाऊ राया बंधू राया करत होता ओरडा की चला चला पाऊस सुरू आहे, लवकर निघा. तर फायनली आता मुलांना घेऊन मी निघालेली आहे. आमची राणी मॅडम पण निघालेले आहे. स्वरा आणि आई मागे होती, काय करत होत्या ते तर मला माहीत नाही. मग फायनली स्वरा पण आलेली आहे आणि स्वराच्या मागं मग आई कुठं अडकली की आई दिसत नाही आहे. हां हे बघा आई पण आलेली आहे. तर आता आम्ही सर्वजण निघालेला आहो आणि आम्हाला सोडायला आमचा पप्पू मामा आणि मामी पण येणार आहे. आणि ही गुड्डी पण खरंच खूप छान स्वभावाची बिचारी म्हणजे खूप छान व्हिडिओ काढते आणि एवढे खरंच कोणी कोणाला प्रेम करत नसते. परंतु ते कसं आहे ना, आपल्या फॅमिलीत जसे वागतो तसेच इतरांसोबत पण वागतात आणि त्या घरात सर्वांवर प्रेम करणे हा गुण खरंच खूप छान आहे. तर इथं आता एक गाडी आधी निघालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही दुसरी कार आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या घरचीच आहे. तर ते आम्हाला महाड नाही कोणतं तरी गाव आहे तिथपर्यंत सोडून देणार होते. तर फायनली आम्ही या गाडीमध्ये बसलेला बघू शकता. समोर मामा मामी आणि स्वराज बसलेले आहे, तर मागं मी बसलेली आहे. ज्या मैत्रिणीमुळे मला हे फॅमिली भेटलेली आहे तिला मी करत होते बाय बाय, भेटूया म्हटलं लवकरच. आणि सर्वजण मला ओरडत होते की लग्नाला यायच्या वेळेस 15 दिवसाची सुट्टी घेऊन यायची, प्रमोशन राहिले, पार्सल राहिले असं आम्हाला अजिबात सांगायचं नाही. मेहंदी डान्स असा करू, हळदी डान्स असा करू, असं भरपूर गेमिंग प्लॅटिंग आमची चालू होती. आणि मुली पण भरपूर आहेत तिथं, त्याच्यामुळे सर्वजण भरपूर असे प्रेम करत होते आणि सांगत होते की आपण लग्नात असं करू तसं करू, हे ड्रेस वेअर करू, हे साडी करू. तर फायनली आता दोन्ही कार निघालेले आहे. जेवढे पाहुणे बाकीचे होते ते सर्वजण आता निघत होते. समोर एक कार उभी होती, त्यांचा काही गॉसिप गोष्टी वगैरे राहिलेल्या होत्या, ते त्यांच्या गोष्टी चालू होत्या म्हणून आमची गाडी मागच अडकलेली होती. मग ताईने ओरडा केला, त्याच्यापुढे समोरची गाडी पण निघाली आणि त्या गाडीच्या मागं आम्ही पण निघत आहोत. इथं दर्शना आणि होणारी नवरीबाई आहे. डिसेंबरमध्ये आमची वहिनी साहेब होऊन जाणार. तर होणाऱ्या वहिनी साहेबांना नंदबाईला सर्वांना बाय बाय करून आम्ही फायनली कोकणाचा आस्वाद पहाडांचा, नद्यांचा, झाडांचा आणि सगळ्याचा आस्वाद घेऊन फायनली कोकणला आम्ही करत आहे बाय बाय. कारण आम्ही निघालेलो आहोत. एकामागं एक गाडी जात होती. इथं नजारा बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि सुख म्हणजे काय असते तर कोकणातलं सुख पाहायचं असेल तर खरंच एकदा कोकणाला एंट्री मारा. आणि नेक्स्ट टाईम आमचा असा प्लॅनिंग ठरलेला आहे की नंतर महाराजांच्या किल्ल्यावर रायगडला पण जायचं आहे. यावेळेस वेळही नव्हता आणि पाऊस पण भरपूर होता. स्वराज तर एवढा हॅपी होता की तुम्हाला काय सांगू. तर आमची ही राणी पण पुण्यालाच राहते. तर आमचं 10 मिनिटाचंच याचं अंतर आहे राणीचं माझ्या फ्लॅटचं. तर ती सुद्धा तिथंच राहते. आणि हे घर बघा किती सुंदर होतं. तर सर्व शूट करत थोडं फायनली आम्ही आलेलो आहो आमच्या बसस्थानकावर, म्हणजे इथं जिथं गाडी थांबते. आता या गावाचं मला नाव काही माहिती नाही आहे. इथून मस्तपैकी लालपरी पण पाहायला मिळाली, कारण इकडे ना लालपरीचाच प्रवास जास्त करावा लागतो. परंतु हे लालपरी आमच्यासाठी नव्हती, कारण ती थांबलीच नाही. मग फायनली आम्ही उतरलेलो आहोत. आमच्या कॅमेरामॅन आम्हाला सोडायला आल्या होत्या इथपर्यंत. बस 10-15 मिनिटातच गाडी येते. काय झालं?
पोट नाही भरला आमचं गाडीत बसून. मग आता मामी सोबत जावं लागते परत. जायचं का? मामाला आवड आहे कुत्र्यांची, मांजरांची, लेकरांची. घेऊन जा. डॉगी झाला, मांजर झाला, एक लेकरू पण घेऊन जा. जातो का मामा सोबत? तर कसं आहे, थोडंसं वाईट वाटते जेव्हा आपण गावा वगैरे सोडतो, सर्वांना सोडतो, तेव्हा खरंच खूप वाईट वाटते. आणि 3 दिवस कसे गेले हे मला कळलं पण नाही. मी खूप टेन्शनमध्ये होती जेव्हा मी अकोट सोडलं, माझं हक्काचं घर सोडलं. परंतु जेव्हा यांचे फोन वगैरे येतात आणि एकदम मुलीसारखं कुठं आहे, जेवण केलं की नाही, वेळोवेळी त्यांचे मला कॉल मेसेज चालू होते. त्याच्यामुळे खरंच एक मुलगी जेव्हा माहेरून घरी जाते ना, तर कसं आहे, नातं जोडणं वेगळं, परंतु ते निभावणं खूप असं हे असते. सर्वांचे कॉल मेसेज येत होते, कुठं आहे, गाडी थांबले का, व्यवस्थित जा, जेवण करा, घरी नेल्यानंतर कॉल करा, असे कंटिन्यू कॉल चालू होते. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत, तुम्ही बघू शकता. परंतु रस्त्याने भरपूर असा पाऊस होता आणि धुकं तर एवढं होतं की तुम्हाला काय सांगू, म्हणजे भरपूर. तर आम्हाला म्हणजे सर्वांना जागा भेटली, पण मला काही जागा भेटली नव्हती. आणि ड्रायव्हर साहेब बघा गाडीचा काच वगैरे पुसत होते, कारण खूप घातक रोड आहे. भरपूर असे या रोडने ॲक्सिडेंट पण झालेला आहे. त्याच्यामुळे खूप केअरफुली इथून गाडी हे करावं लागते. म्हणजे आम्ही आलो त्याच्या आदल्या दिवशी तो कशाचा तरी ट्रकसुद्धा उलंडला होता, घसरला होता इकडं. त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक इकडं गाडी वगैरे चालवावी लागते. आणि तेच आमचे ड्रायव्हर साहेब करत होते. तर तुम्हाला हे कोकण कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि आम्हाला फायनली घरी यायला म्हणजे तुम्हाला सांगतो की 10 वाजले होते. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये 9 वाजता. शिवाजीनगरला पोहोचलो होतो आम्ही 9 वाजता. आणि इथंच रस्त्याने चालता माझ्या एक सबस्क्रायबर्स पण भेटल्या होत्या. जर त्यांनी हा व्हिडिओ बघितला नक्कीच मला कॉमेंट करा. तर अशा पद्धतीने पुण्यात पोहोचलो. नंतर आम्ही रिक्षा केला आणि आम्ही घरी गेलो. चला फ्रेंड, जस्ट आम्ही आलेलो आहोत आता घरी. कोकणमधून आलेलो आहोत फायनली घरी. तर एका आईने मुलीला दिलेलं हे आहे गिफ्ट. हापूस आंबा दिलेला आहे, भरपूर लोणच्याचा आंबा दिलेला आहे, कडधान्य दिलेलं आहे, मसाला दिलेला आहे, कुरवड्या, पापड. आणि कोकणमधल्या जेवणाला खरंच चव असते. आपल्या जेवणात आणि प्रत्येकाच्या जेवणात खूप फरक असतो, परंतु याच्यात पण भरपूर फरक होता. आणि आंबे तर आम्ही तिथं भरपूर खाल्लेली पण आहे आणि सोबत पण भरपूर आणलेली होती. आणि आल्या आई म्हणे हे खराब होऊ शकतात पाण्यामुळे. त्याच्यामुळे आईने सर्व काही आल्या काढून ठेवलेलं आहे, जे की तुम्हाला दिसतच आहे. आणि आईने काढून ठेवलं. मी सुद्धा फ्रेश झाली आणि घरात एवढा सारा पसारा पडलेला होता. म्हणजे त्या दिवशी आम्ही गेलो ना, त्या दिवशी सुद्धा व्हिडिओ शूट करणे, त्याच्यामध्ये भरपूर उशीर झाला. नंतर सर्व पसारा वगैरे आवरला. आणि हा बघा आईने मसाला पण दिलेला आहे. आणि हा एवढा पसारा आहे. नंतर आईने स्वयंपाक केला, आम्ही हा पसारा आवरून ठेवला. नंतर आम्ही जेवण वगैरे केला. आणि हे कोकणी पापड पण खूप सुंदर लागतात. जे कोकणचे असतील त्यांना तर माहीतच असणार आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. मला आता माझं माहेर भेटलेलं आहे, हे आणलेलं आहे मी माहेरातून. शेवटी माहेरचा निरोप घेऊन रात्री 11 वाजता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आणि 12 वाजले आम्हाला झोपायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी.